नमस्कार. टीईटी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व अभियोग्यता धारकांचं सहर्ष स्वागत. तर बघा, आपण पाहतोय की वेगवेगळ्या समाज माध्यमातून आपल्यापर्यंत बातमी येते की आता पवित्र पोर्टलवर जाहिरातींना जाहिरात देण्यासाठी गती निर्माण झालेली आहे आणि जास्तीत जास्त जाहिराती ह्या पवित्र पोर्टलवर अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहेत. आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जाहिराती अपलोड झालेल्या पाहत आहोत. नांदेड असेल, धुळे असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांची पवित्र पोर्टलला जाहिराती आता अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, ह्या सगळा डेटा पाहिल्यानंतर एकंदरीत हे लक्षात येते आपल्या की मुलाखतीच्या जागा जास्त अपलोड होताना दिसत आहेत. म्हणजे विथ इंटरव्ह्यूच्या जागा ह्या जास्त अपलोड होताना दिसत आहेत. तर बघा, अभियोग्यता धारकांनी आता मुलाखतीच्या तयारीला लागायलाच हवं. आणि या मुलाखतीसाठी तुम्हाला माहित आहे की एका जागेसाठी 3 जण हे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी जाणार आहेत. तर त्या 3 जणांमध्ये आपलं सिलेक्शन कसं व्हावं याची तयारीला सुरुवात करणं गरजेचं आहे. तर ही तयारी करत असताना बघा, आपल्याला एक सामान्य प्रश्न पडला आहे की माझा स्कोर 120 आहे किंवा 130 आहे किंवा 140 आहे, तर मग मी मुलाखतीची तयारी करू का? किंवा माझा स्कोर 100 आहे किंवा 100 पेक्षा कमी आहे, तर मी मुलाखतीची तयारी करायला हवी का? तर बघा, मी सर्व अभियोग्यता धारकांना सांगेन की ज्यांचा स्कोर हा 130च्या खाली आहे त्यांनी नक्कीच ह्या मुलाखतीच्या तयारीला सुरुवात करायला हवी. आणि जे कॅन्डिडेट टीईटी सीटीईटी पास नाहीयेत, म्हणजे पेपर 1 पेपर 2 पास नाहीयेत, तर त्यांनी पेपर 2 पास नसलेले फक्त 9 ते 10 जागेसाठी पात्र असलेले किंवा 11वी-12वीच्या ज्या जागा येतात त्यासाठी पात्र असलेले कॅन्डिडेटनी मुलाखतीची तयारी ही कंपल्सरी करायलाच हवी. स्कोर कोणताही असो, अतिशय उच्च स्कोर असेल तर ठीक आहे, 200 पैकी जर 160च्या वर असाल तुम्ही किंवा 150च्या वर असाल, 140च्या वर असाल तर नक्कीच सेफ आहात विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये. परंतु जर तुम्ही 130च्या खाली असाल आणि तो फक्त तुम्ही 9वी-10वी साठी पात्र होत असाल तर तुम्ही मुलाखतीच्या तयारीला सुरुवात करायला हरकत नाही. मी असं म्हणत नाहीये की 130 आहेत तर तुमचं विना मुलाखत मधून सिलेक्शन होणार नाही. कदाचित होऊही शकतं. हे तुम्ही प्रेफरन्स कसे देता याच्यावर डिपेंड आहे. परंतु जर आपल्याला आपली जागा सेव्ह करायची असेल या शिक्षक भरतीमध्ये, तर आपण नक्कीच मुलाखतीच्या तयारीला सुरुवात करायला पाहिजे. आणखीन बघा की बऱ्याच कॅन्डिडेटला माहित आहे की आपण सीटीईटी पास केलेली आहे का, आपली कॅटेगरी कोणती आहे, आपलं समांतर आरक्षण कोणतं आहे. मग ज्यांचा स्कोर 130च्या 120च्या खाली येतो आणि समांतर आरक्षणाचा जे विद्यार्थी लाभ घेत आहेत किंवा ज्यांचा बरेच म्हणजे आपल्या अभियोग्यता धारकांच्या संख्येमध्ये 100 ते 120च्या दरम्यान मार्क असलेले खूप सारे कॅन्डिडेट आहेत. तर हे जे मार्क असलेले कॅन्डिडेट आहेत त्यामध्ये जर तुम्ही समांतर आरक्षणाचा लाभ घेत असाल, मग त्यामध्ये महिला असतील किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील, तर त्यांनी मुलाखतीच्या तयारीला सुरुवात करायला हरकत नाही. आणखीन बघा, काही काही कॅटेगरीचं मेरिट आहे ते नक्कीच खाली येणार आहे. तर पाहूया आपण किती जाहिराती अपलोड होत आहेत पवित्र पोर्टलला, कोणत्या कॅटेगरीचे किती अपलोड होत आहेत, कोणत्या विषयाचे किती अपलोड होत आहेत, या सगळ्यावर हे मेरिट राहणार आहे. ज्यावेळी जाहिरातींचा परफेक्ट आकडा आपल्या समोर येईल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा किती मार्क पासूनच्या विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या तयारीला लागायला हवं हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच शिक्षक भरतीसाठीच्या वेगवेगळ्या टिप्स पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि ही लिंक सर्वांना शेअर करा. धन्यवाद.